नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये गोदावरी नदीवर आजपर्यंत जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न आहे जे प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोदावरी खोरे. गोदावरी खोरे. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम होतो. नाशिक जिल्हा. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? तर 1465 किमी. किती आहे? 1465 किमी. गोदावरी नदीची लांबी 1465 किमी आहे. लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी कोणती? तर दुसऱ्या क्रमांकाची विचारलं की नाही, तर योग्य उत्तर आहे गोदावरी. लक्षात ठेवायचं आहे, दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी कोणती? तर गोदावरी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पहिल्या क्रमांकाची नदी विचारली, भारतातील पहिल्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर काय असणार आहे? गंगा. गंगा. पहिला क्रमांक गंगा आणि दुसरा क्रमांक आहे गोदावरी. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? सर्वात लांब नदी विचारला आहे, तर योग्य उत्तर आहे गंगा. सर्वात लांब नदी गंगा. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते? तर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये गोदावरी नदी उगम पावते. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? पर्याय पहा, महाबळेश्वर, नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर, अमरकंटक, कास पठार. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. आणि हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीला कोणते दुसरे नाव दिले जाते? तर दक्षिण गंगा. दक्षिण गंगा. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातून गोदावरी नदी वाहते. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातून वाहते, तेलंगणातून वाहते, आंध्र प्रदेशमधून वाहते. 3 राज्यातून वाहते. विद्यार्थी मित्रांनो, अजून काही राज्य आहे त्या राज्यातून सुद्धा गोदावरी नदी वाहते, पण कमी प्रमाणात. ओके, आता या ठिकाणी त्या राज्यांची नाव आपल्याला दिलेली नाही आहे. फक्त आपल्याला काय सांगितलं आहे, कोणत्या राज्यातून गोदावरी नदी वाहते? तर हे तीनही जे काही राज्य आहे या तीनही राज्यातून गोदावरी नदी वाहते. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदी बंगालच्या उपसागरात कोठे मिळते? तर राजमहेंद्रवरम या ठिकाणी. राजमुंद्री या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे, राजमहेंद्रवरम किंवा राजमुंद्री असं तुम्हाला पर्यायामध्ये दिसेल, ते आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? सर्वात मोठी उपनदी विचारला आहे, तर प्राणहिता ही गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय पहा, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. हा प्रश्न 15 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी खोऱ्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते? तर त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे गोदावरी खोऱ्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पुढील प्रश्न पहा, गोदावरी नदीचा मुख्य उपयोग काय आहे? मुख्य उपयोग काय आहे? पर्याय पहा, सिंचन व वीज निर्मिती, वाहतूक, खनिज उत्खनन, मच्छीमारी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिंचन व वीज निर्मिती. गोदावरी नदीचा मुख्य उपयोग काय आहे? सिंचन व वीज निर्मिती. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीचे संगमस्थान कोणते आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजमहेंद्रवरम. गोदावरी नदीचे संगमस्थान राजमहेंद्रवरम. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीवरील धरणामुळे कोणता लाभ होत नाही? नाही असं विचारलं आहे. पर्याय पहा, सिंचन, वीज निर्मिती, पाणी पुरवठा, औद्योगिक प्रदूषण. विद्यार्थी मित्रांनो, नाही असं विचारलेलं आहे. तर पहा, गोदावरी नदीवरील धरणामुळे
सिंचनाचा लाभ होतो, वीज निर्मितीचा लाभ होतो, पाणी पुरवठ्याचा लाभ होतो, पण औद्योगिक प्रदूषणाचा लाभ होत नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे औद्योगिक प्रदूषण. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचे खोरे भारतातील किती राज्यात पसरले आहे? किती राज्यात पसरलेलं आहे असं विचारलेलं आहे. तर 5 राज्यांमध्ये गोदावरी नदीचं खोरं पसरलेलं आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा 5 राज्य. ओके. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदी कोणत्या प्रकारची नदी आहे? तर द्वीपकल्पीय नदी आहे. कोणती आहे? द्वीपकल्पीय. गोदावरी नदी द्वीपकल्पीय प्रकारची नदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पाहिल्यानंतर जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतो. पहा काय म्हटलं आहे, गोदावरी. तर काय करायचं आहे, 2 नंबरला द आहे की नाही, द, गोदा, द वर्ण द्वीपकल्पीय, द वर्ण द्वीपकल्पीय नदी असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीचा प्रवाह कोणत्या पर्वतरांगेतून सुरू होतो? तर सह्याद्री पर्वतरांगेतून गोदावरी नदीचा प्रवाह सुरू होतो. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीवरील सर्वात मोठे सिंचन प्रकल्पाचे नाव काय आहे? सर्वांना माहीत आहे, जायकवाडी. जायकवाडी. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात कोणत्या दिशेने वाहते? तर पूर्व दिशेने वाहते. लक्षात ठेवा, गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात पूर्व दिशेने वाहते. पुढचा प्रश्न, गोदावरी नदी कोणत्या राज्यात गोदावरी नदी कोणत्या राज्यात उगम पावते? तर आपल्या महाराष्ट्राच्यात उगम पावते. नाशिक या ठिकाणी. कोठे? त्र्यंबकेश्वर येथे. ओके, लक्षात ठेवा, प्रश्न सोपा आहे. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर दक्षिण गंगा. दक्षिण गंगा. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? नाही असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय पहा, दारणा. दारणा ही नदी गोदावरीची उपनदी आहे. ओके. दुसरा पर्याय आहे वर्धा. वर्धा नदी गोदावरीची उपनदी आहे. तिसरा पर्याय पहा, वैनगंगा. वैनगंगा गोदावरीची उपनदी आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? या ठिकाणी योग्य उत्तर आहे वारणा. लक्षात ठेवा, वारणा ही नदी गोदावरीची उपनदी नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. लक्षात ठेवा, कृष्णा नदीची उपनदी आहे वारणा. ओके, प्रश्न व्यवस्थित वाचत जावा, कारण नाही असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, गोदावरी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? गोदावरी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे गोदावरी नदीवर जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत ते सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.